आज आपण पुन्हा एकदा बालसंगोपन योजना आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका तसेच इतर यंत्रणांच्या देखील भूमिका नेमक्या काय असायला पाहिजेत या संदर्भात चर्चा करणार आहोत। वास्तविक संगोपन मासिकाच्या या YouTube चॅनलवरती यापूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओज मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे व्हिडिओज एकदा आपण जर बघून घेतले तर त्या माध्यमातून कसे कसे बदल होत गेलेले आहेत, काय काय बदल झालेले आहेत आणि त्यामध्ये काय बिटवीन द लाईन्स गोष्टी आहेत त्या देखील आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण ज्यावेळेला यापूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा आपण हे स्पष्ट केलेलं आहे की सामाजिक तपासणी अहवाल हा जो बालसंगोपन योजनेअंतर्गत करायचा आहे तो अंगणवाडी सेविकांच्या सहकार्यातून करणं अपेक्षित दिलेलं आहे। अंगणवाडी सेविका आहेत, पर्यवेक्षक आहेत, MSW चे विद्यार्थी आहेत, संरक्षण अधिकारी आहेत, यांच्या सहकार्यातून ते करणं अपेक्षित आहे। पण असं होऊ शकतं की अंगणवाडी सेविकांच्याकडे हे काम दिलं जाऊ शकतं आणि म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये नेमक्या काय तांत्रिक अडचणी असू शकतात, नेमके काय मुद्दे आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। अद्यापर्यंत संगोपनच्या या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। लाईक करण्यासाठी कोणतेही चार्जेस नसल्यामुळे आपण नक्की लाईक करा की ज्यामुळे आमचा मोरल आणखीन वाढतो, आणखीन आम्ही जास्तीत जास्त माहिती घेऊन आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर आपण बघूया की नेमकं अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर यंत्रणा असतील यांचं बालसंगोपन योजनेच्या संदर्भामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत आणि त्या कशा फुलफिल करणं आवश्यक आहे या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत। मला आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार काही माननीय जिल्हाधिकारी यांनी काही कॅम्प घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत की ज्यामुळे बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल आणि त्यामुळे हे काम साहजिकच आहे की गाव पातळीवरती अंगणवाडी सेविकांच्याकडे देण्यात आलेलं लक्षात आलेलं आहे। अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे की जे एक पालक बालक आहेत अशांची कागदपत्र तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आणून सबमिट करा। खरं तर असं अपेक्षित असायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की जे अर्जदार आहेत ज्यांना ही योजना पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती सांगणं, त्यानंतर त्यांनी परिपूर्ण अर्ज तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित अर्जदारावरती असली पाहिजे। त्यांना गावात सहकार्य करण्यासाठी ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, सरपंच आहेत आणि मग अंगणवाडी सेविका आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत, यांचं सहकार्य त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यातून त्या अर्जदारांना परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा आणि तो घेऊन तालुक्याला जायला लागू नये म्हणून तो अंगणवाडी सेविकांच्याकडे द्यावा आणि अंगणवाडी सेविकांनी तो भरलेला परिपूर्ण प्रस्ताव आहे तो CDPOच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कार्यालयाकडे पाठवता येणे शक्य आहे। आज असं होताना दिसत नाही। शासन आपल्या दारीचा अर्थ असा असायला पाहिजे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये शासनाच्या योजना या लाभार्थींपर्यंत पोहोचवणं, त्यांना त्याची महत्त्व सांगणं, त्यांच्यासाठी लागणारी जी मदत आहे, काय कागदपत्र लागणार आहे त्याची माहिती देणं, पण लाभार्थ्यांनी खऱ्या अर्थानं ते सगळे परिपूर्ण प्रस्ताव तयार करणं हे अपेक्षित आहे आणि ते अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पोहोचवणं। आता काय आहे की अंगणवाडी सेविका ह्या असा घटक आहे की ज्यांना आपण जितकी कामं लावता येईल तितकी लावावीत अशा पद्धतीचा एक भूमिका दिसून येते आणि म्हणून आज बघा, आज आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अंगणवाडी सेविकांच्यावरती असणारा कामाचा व्याप नेमका काय आहे। तर आपण ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की नवजात बालकापासून 3 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या व्यवस्थित होत आहेत का, त्यांचं आरोग्य व्यवस्थित आहे का, ती कुपोषित तर राहत नाही आहेत ना, त्यांना THR पोहोचवणं, घरपोच त्यांना THR पोहोचवण्याची जबाबदारी असेल, त्या बालकांचं लसीकरण होते का हे बघण्याची जबाबदारी असेल, त्यासोबतच ज्या स्तनदा माता आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका असेल, CBE सारखे कम्युनिटी बेस्ड इव्हेंट सारख्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज राबवायच्या आहेत त्या राबवण्याच्या गोष्टी असतील, त्यानंतर 3 ते 6 वयोगटातला ज्यावेळी विचार येतो त्यावेळेला 3 ते 6 वयोगटातल्या बालकांच्यासाठी त्या अंगणवाडीत ही बालकं येत असतात, ते प्रत्येक बालक अंगणवाडीत येणं, त्या बालकांना शिजवलेला आहार देणं, त्या बालकांच्या संदर्भात पूर्व प्राथमिक शिक्षण देणं, त्या बालकांना योग्य संस्कार घडवणं, ह्या गोष्टी तर आहेतच आहेत। त्याशिवाय ज्यावेळेला हंगामी स्थलांतर होतं त्यावेळेला स्थलांतराच्या संदर्भातले सर्वेक्षण असतील, इतर सर्वेक्षण असतील, ह्या गोष्टी आहेत। किशोरी मुलींच्या संदर्भातले जे घटक आहेत त्यांना माहिती देण्याचा विषय देखील अंगणवाडी सेविकांच्या सोबत येतो। त्यासोबतच ग्राम बाल संरक्षण समिती असेल तिथं त्या सदस्य सचिव आहेत, त्यामुळे तिथं त्यांची भूमिका महत्वाची राहते। त्यासोबतच आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाह हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे। बालविवाहाच्या संदर्भामध्ये सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या सर्वेक्षण झाल्यानंतर, वेगवेगळ्या मीटिंग झाल्यानंतर सातत्यानं वेगवेगळ्या कामासाठी त्यांना CDPO कार्यालयामध्ये बोलवलं जातं। अशा वेळेला ह्या सगळ्या व्यापाचा विचार करता त्यांना जे रजिस्टर मेंटेन करावे लागतात हेही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्याप आहे। पोषण ट्रॅकर सारखे ऑनलाईन ऍप त्यांना मेंटेन करावे लागतात, त्याच्यामध्ये त्यांना माहिती भरावी लागते। या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार करता किंवा अगदीच रिसेंटली आम्ही ज्यावेळेला अभ्यास करत होतो स्मार्ट अंगणवाडी किटच्या संदर्भामध्ये त्यावेळेला देखील एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली की अंगणवाडीसाठी आलेल्या जे काही डेस्कटॉप आहे, जे काही साहित्य आलेलं आहे, या साहित्याच्या नोंदी सुद्धा
ह्या CDPO कार्यालयामध्ये नोंदवण्याची शासन निर्णयामध्ये तरतूद असताना अंगणवाडी स्तरावरती ते देण्यात आलेलं आहे आणि अंगणवाडी स्तरावरती त्याच्या नोंदी कराव्या लागतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जरी केला तरी या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांच्याकडे कामाचा व्याप नेमका किती आहे. त्या एकतर शासकीय सेवेमध्ये पूर्णता नाही आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना मिळणारा मानधनाचा देखील या संदर्भाने विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी हा व्हिडिओ ते बघत असतील तर त्यांना देखील विनंती आहे की नेमकी ह्या पाठीमागची भूमिका समजून घेतली पाहिजे की अंगणवाडी सेविकांच्याकडे असणारा व्याप काय आहे आणि त्यांना ही जी काही कामं अतिरिक्त आपण सांगणार आहोत त्याचा वेगळा मोबदला काही देणार नाही आहोत. व्हाईस वर्सा, बालसंगोपन योजना राबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या नियुक्त्या कराव्यात, स्वयंसेवी संस्थांना मान्यता द्यावी आणि स्वयंसेवी संस्थांना त्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी म्हणून प्रत्येक लाभार्थ्या पाठीमागं दरमहा 250 रुपये इतका निधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा आणखीन एक मुद्दा ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसाठीची जे शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा 12वी पास असू शकते. पण दुसरीकडं ज्या वेळेला या स्वयंसेवी संस्थांना मान्यता दिली जाणार आहे त्यावेळेला बालसंगोपन योजनेच्या स्वयंसेवी संस्थांच्या मान्यतेमध्ये अशी स्पष्टपणानं तरतूद करण्यात आलेली आहे की तिथं 2 सोशल वर्कर असले पाहिजेत आणि ज्याची शैक्षणिक पात्रता ही MSW असली पाहिजे. म्हणजे बालसंगोपन योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून विचार करता MSW हे क्वालिफिकेशन महत्त्वाचं असताना आपण अंगणवाडी सेविकांच्याकडे अतिरिक्त काम सांगून सामाजिक तपासणी अहवालासारखी पण कामं यापुढे करून घेणार आहोत का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आता जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे, अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षिका असतील किंवा मुख्य सेविका असतील, तालुक्याचे संरक्षण अधिकारी असतील किंवा MSWचे विद्यार्थी असतील, यांचं सहकार्य घ्यावं अशा पद्धतीचा एक शब्द हा नवीन बालसंगोपनच्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे. याचा अर्थ असा आहे की स्थानिक पातळीवरती हे घटक कार्यरत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळं बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात ज्यावेळेला सामाजिक तपासणी अहवाल करायचा असतो तो खूप विस्तृतपणानं असतो. नमुना 22 मध्ये तो करणं अपेक्षित आहे. काही जिल्ह्यांच्या मध्ये तर 1 पानांचा गृहभेट अहवाल दिला जातो, हे अपेक्षित नाही, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामाजिक तपासणी अहवाल जो आहे तो सूक्ष्मपणानं अभ्यासपूर्ण रीतीनं करायचा असेल तर स्थानिक पातळीवरची मदत लागणार आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविका असतील किंवा सुपरवायझर असतील, मुख्य सेविका असतील यांची मदत घ्यावी अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली दिसून येते. आता या संदर्भानं आपण ज्यावेळेला आणखीन थोडं पुढे जातो आणि मग बालसंगोपन योजनेचा पुढे ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी हे स्पष्ट केलेलं आहे, बालसंगोपन योजना म्हणजे फक्त पैसे देणारी योजना नाही, तर जे कुटुंब संकटात आहे, जे कुटुंब क्रायसिसमध्ये आहे अशा कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच ते कुटुंब स्वतःच्या पायावर कसं उभं राहील, ते सक्षम कसं होईल आणि त्यांचा क्रायसिस संपल्यानंतर या योजनेचा लाभ बंद करणं ही खरं तर या योजनेची यशस्वीता आहे. आणि म्हणून या कुटुंबासोबत सातत्यानं काम करणं अपेक्षित आहे. त्या कुटुंबातले जे बालक आहे त्या बालकासोबत काम करणं अपेक्षित आहे. त्या बालकाच्या ज्या काही छोट्या छोट्या गरजा असू शकतात त्या नीडचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जसा सामाजिक तपासणी अहवाल हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी MSWची आवश्यकता लागते आणि म्हणून MSW क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तसंच एक महत्वाची तरतूद बाल न्याय नियम 2022 या केंद्राच्या मॉडेल रूलमध्ये आलेले आहे आणि त्या मॉडेल रूलच्या संदर्भाने विचार केला तर जी नॉन इन्स्टिट्यूशनल केअरमध्ये बालकांना प्लेस केलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बालसंगोपन योजनेचा समावेश होतो, त्यांचा वैयक्तिक काळजी आराखडा तयार करणं हे बंधनकारक आहे. त्या संदर्भातली तरतूद मी थोडक्यात तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की ह्याच्यामध्ये 2022चा जो रूल आहे त्या रूल नंबर 14 मध्ये म्हणजे मुख्य नियमाच्या नियम 19 मध्ये अशी तरतूद आहे की इन केस ऑफ प्लेसमेंट ऑफ द चाइल्ड इन नॉन इन्स्टिट्यूशनल केअर द कमिटी शॅल डायरेक्ट द डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट कन्सर्न टू डेव्हलप अँड इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन इन फॉर्म नंबर 7. म्हणजे इतकी स्पष्टपणानं तरतूद करण्यात आलेली आहे की नॉन इन्स्टिट्यूशनल केअरसाठी सुद्धा नमुना 7 मध्ये हा इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन हा प्रत्येक मुलाचा तयार करण्यात आलेला आहे. याच्या पुढे 4A मध्ये सब रूल 4A ऍडिशनल जोडलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे द इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन प्रिपेअर्ड फॉर एव्हरी चाइल्ड वेदर इन द इन्स्टिट्यूशनल केअर और नॉन इन्स्टिट्यूशनल केअर शॅल बी डेव्हलप्ड बेस्ड ऑन द केस हिस्ट्री, सर्कमस्टन्सेस अँड इंडिव्हिज्युअल नीड्स ऑफ द चाइल्ड. इतकं क्लिअर कट ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक मुलाचा, ती संस्थेतला असेल किंवा संस्थेबाहेरच्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकाच्या संदर्भात इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन हा तयार झाला पाहिजे. आणि तो तयार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याची केस हिस्ट्री काय आहे, यासोबतच त्या बालकाच्या वैयक्तिक गरजा काय आहेत त्याचा बारकाईनं अभ्यास करणं आणि तो इंडिव्हिज्युअल केअर प्लॅनच्या माध्यमातून बालकल्याण समिती समोर येणं, ह्या गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळं
माझी एक विनंती अशी राहील की अंगणवाडी सेविकांच्याकडून सामाजिक तपासणी अहवाल असेल, इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन असेल, ह्या गोष्टीचं बर्डन अंगणवाडी सेविका, सुपरवायझर ह्या यंत्रणेवरती असू नये. त्यांचा जॉब प्रोफाईल हा वेगळा आहे. त्यांच्याकडून ह्या गोष्टी सहाय्यक म्हणून करून घेता येऊ शकतात, त्यांची मदत घेता येऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरीकडं आज जे कॅम्पच्या माध्यमातून 4,000, 5,000, 6,000 गावागावातल्या प्रत्येक सिंगल पॅरेंटना त्याचे प्रस्ताव स्वतःहून आणण्याची जी काही धडपड चाललेली दिसते. काही जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये काही कॅम्प सुरुवात केलेले आहेत, त्यासाठी डीसीपी यंत्रणा काम करताना दिसते. माझी एक विनंती आहे की हे करायला हरकत नाही प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत. मी सुरुवातीला जसं सांगितलं, लाभार्थ्यांकडून हे अर्ज जर आपण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली, त्यांनी जर तो परिपूर्ण प्रस्ताव तयार करून अंगणवाडी किंवा तालुका स्तरावर CDPO कार्यालयामध्ये असेल किंवा जिल्हा स्तरावरती जर आणून दिले तर त्या माध्यमातून पुढे जाता येणं शक्य आहे. पण दुसरीकडं आपण जिल्हा स्तरावरती या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे की कायद्यातल्या नियमांमधून आपल्याला पळवाट काढता येणार नाही. प्रत्येक बालकाच्या संदर्भामध्ये बालकल्याण समितीने इंडिव्हिज्युअल केअर प्लॅनची मागणी केली पाहिजे आणि प्रत्येक बालकाच्या संदर्भात इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन तयार झाला पाहिजे आणि तो बालकल्याण समिती समोर ज्या ज्या वेळेला सांगितलेला आहे त्या नियमात सांगितल्यानुसार तो नमुना 7 मध्ये सादर केला पाहिजे. ह्या गोष्टी आपण बारकाईने बघण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्यांनी या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कायद्यात नमूद केलेल्या आहेत, नियमात नमूद केलेल्या आहेत, त्याचा विचार करावा अशी माझी सगळ्या यंत्रणांना विनंती आहे. बालसंगोपन योजना ही खूप चांगली योजना आहे. या योजनेमध्ये आता अनुदान वाढल्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी यायला लागलेले आहेत. पण मुळात ही योजना 1975 पासून सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाची ही खरं तर नॉन इन्स्टिट्यूशनल केअरची खूप चांगली योजना आहे. ही योजना अधिक सक्षमपणानं कार्यरत राहावी यासाठीच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा आणि त्या माध्यमातून ही योजना अधिक सक्षम कशी करता येईल या दृष्टिकोनातून पुढे पाऊल टाकावं. मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी समजल्या असतील आणि ही योजना खऱ्या अर्थानं प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत सक्षमपणानं पोहोचेल आणि फक्त पैसे न जाता त्याबरोबरच त्या कुटुंबासोबत वर्षभर काम होणं आणि मग त्याचा आढावा देखील घेतला जाणं हे देखील गरजेचं आहे. तो घेतला जाईल आणि या योजनेचं फलित खऱ्या अर्थानं होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.